वेलकम स्टुडंट्स. मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं क्रॉस आयडॉल कंडेन्सेशन रिएक्शन. कोणती पाहिली होती? क्रॉस आयडॉल कंडेन्सेशन रिएक्शन. म्हणजे ज्या आयडॉल कंडेन्सेशन मध्ये दोन वेगळे कार्बोनिल कंपाऊंड वापरले जातात त्या रिएक्शनला क्रॉस आयडॉल कंडेन्सेशन रिएक्शन म्हटलं. जर त्या दोन वेगळ्या कार्बोनिल कंपाऊंड मध्ये वेगळ्या नंबरचे कार्बन ॲटम असतील, जर दोन वेगळे कार्बोनिल कंपाऊंड असतील आणि त्या प्रत्येकामध्ये जर ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम असेल तर त्यांच्यापासून तयार होणारे चार प्रोडक्ट्स असतात. दोन सेल्फ कंडेन्सेशन रिएक्शन आणि राहिलेले दोन क्रॉस कंडेन्सेशन रिएक्शन असतात. ओके. त्यानंतर आपण पाहिली होती कॅनी-झारो रिएक्शन. कोणती रिएक्शन पाहिली होती? कॅनी-झारो रिएक्शन. ज्या आयडियाइड्स मध्ये ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम नसतो त्यांना जर 50% NaOH किंवा 50% KOH सोल्युशन सोबत हीट केलं तर एका आयडियाइडचं ऑक्सिडेशन होऊन सोडियम सॉल्ट ऑफ किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं आणि दुसऱ्या आयडियाइडचं मॉलिक्युलचं रिडक्शन होऊन करस्पॉन्डिंग अल्कोहोल तयार होतं. ओके, हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं की कॅनी-झारो रिएक्शन झाली. त्यानंतर आपण पाहिले आणि कॅनी-झारो रिएक्शन मध्ये एक आपण एक्झाम्पलही पाहिलं की आयसोब्युटाडाइड हा अल्डिहाइड आहे की ज्यामध्ये ऍक्टिव्ह कार्बन ॲटम म्हणजे अल्फा कार्बन ॲटम वरती ऍक्टिव्ह हायड्रोजन ॲटम आहे आणि त्यांनी कॅनी-झारो रिएक्शन दाखवायला नव्हती पाहिजे तरी पण तो दाखवतो. त्याचं कारण अल्फा कार्बनला जोडलेले दोन अल्किल ग्रुप्स जे की इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतात म्हणून आयसोब्युटाडाइड हा कॅनी-झारो रिएक्शन दाखवतो. त्यानंतर आपण पाहिली क्रॉस कॅनी-झारो रिएक्शन. ज्या दोन आयडियाइड्स मध्ये जे दोन वेगळे आयडियाइड्स ज्यांच्यामध्ये ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम नसतो म्हणजे फॉर्मॅल्डिहाइड, बेन्झाइड अशा प्रकारचे, यांना जर 50% अल्कली सोबत हीट केलं तर एकाचं ऑक्सिडेशन होऊन सोडियम सॉल्ट किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं आणि दुसऱ्यापासून अल्कोहोल तयार होतं. हे तुम्हाला माहिती आहे. ओके, म्हणजे मला एवढं सांगायचंय आयडॉल कंडेन्सेशन म्हणजे पहिली जी होती त्याच्या अगोदरची आयडॉल कंडेन्सेशन रिएक्शन मध्ये बीटा हायड्रॉक्सी आयडाइड किंवा बीटा हायड्रॉक्सी कीटोन तयार होतो. क्रॉस आयडॉल कंडेन्सेशन मध्ये जर दोन वेगळे कार्बोनिल कंपाऊंड असतील तर चार प्रोडक्ट तयार होतात. कॅनी-झारो रिएक्शन मध्ये जे आयडियाइड्स म्हणजे फॉर्मॅल्डिहाइड असतील किंवा बेन्झाइड जे असे आयडियाइड की ज्यांच्यामध्ये ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम नसतात त्यांना हीट केलं तर एकापासून सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड एकाचा अल्कोहोल तयार होतो. क्रॉस कॅनी-झारो रिएक्शन मध्ये पण आपण जर पाहिलं तर ज्या आयडियाइड मध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नसतात ते दोन वेगळे आयडियाइड फॉर्मॅल्डिहाइड, बेन्झाइड असे त्यांना जर 50% NaOH किंवा KOH सोबत हीट केलं एकाचं ऑक्सिडेशन होतं दुसऱ्याचं रिडक्शन होतं. छोट्या आयडियाइडचं अलिफॅटिक आयडियाइडचं ऑक्सिडेशन होतं कारण तो मोर रिएक्टिव्ह असतो आणि एरोमॅटिक आयडियाइडचं रिडक्शन होतं. हे एक्झाम्पल पाहिले. आता न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शनचं एकच एक्झाम्पल आपल्याला पाहायचंय. ती एक शेवटची रिएक्शन आहे, ती एक शेवटची, बाकीच्या रिएक्शन्स बाकी आहेत. ती कोणती? हॅलो फॉर्म रिएक्शन पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. कोणती? हॅलो फॉर्म रिएक्शन. ही काय असते अगोदर मी तुम्हाला जनरल रिएक्शन देणार आहे नंतर तुम्हाला मी डेफिनेशन सांगणार आहे. ओके, तर मला म्हणायचंय हॅलो फॉर्म रिएक्शन म्हणजे काय? तर हॅलो फॉर्म रिएक्शन म्हणजे ज्या रिएक्शन मध्ये हॅलो फॉर्म तयार होतो त्या रिएक्शनला हॅलो फॉर्म रिएक्शन म्हणायचं असतं. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सर हॅलो फॉर्म काय असतो? तर विद्यार्थी मित्रांनो हे पहा, CHX3 याला हॅलो फॉर्म म्हटलं जातो. CHX3 C म्हणजे C माने कार्बन, H माने हायड्रोजन आणि X माने हॅलोजन. ओके, तर CHX3 याला आपण काय म्हणतो? हॅलो फॉर्म म्हणतो. मी असं म्हणेल CH3 जर असेल तर त्याला तुम्ही काय म्हणता? क्लोरोफॉर्म म्हणता. काय म्हणता? क्लोरोफॉर्म. मग आता आपल्याला आयडियाइडची किंवा कीटोनची रिएक्शन पाहिजे. आपण आयडियाइड आणि कीटोनच्या केमिकल रिएक्शन्स पाहतोय. हॅलो फॉर्म रिएक्शन म्हणजे काय? तर तुम्हाला थोडक्यात सांगितलं ज्या रिएक्शन मध्ये हा असा कंपाऊंड तयार होतो. असा कंपाऊंड म्हणजे काय? CHX3 म्हणजे हॅलो फॉर्म तयार होतो. त्या रिएक्शनला हॅलो फॉर्म रिएक्शन म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? हॅलो फॉर्म रिएक्शन. चला एक जनरल रिएक्शन देतो आणि त्यानुसार तुम्हाला मी डेफिनेशन समजून सांगतो. ओके, पहा इथं CHX3 म्हणजे काय? हॅलो फॉर्म. ओके, तर आपण असं गृहीत धरा, हे घ्या, हा कोनिकल फ्लास्क, हा काय घेतला आपण? कोनिकल फ्लास्क. आणि या कोनिकल फ्लास्क मध्ये असा आल्डिहाइड
किंवा कीटोन घ्यायचा की ज्यामध्ये COCH3 ग्रुप असतो. कोणता ग्रुप असतो? COCH3. पहा इथं जनरल रिएक्शन घेतो. R COO CH3. हा काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा R म्हणजे H जर घेतला तर तो असेटाल्डिहाइड असेल. ओके. आणि R म्हणजे मिथिल ग्रुप जर घेतला तो अल्डिहाइड असेल. चला असू द्या. यामध्ये काय घेतलं आपण? यामध्ये घ्यायचं अल्डिहाइड किंवा कीटोन ज्यांच्यामध्ये COCH3 ग्रुप असतो. ओके. आणि त्याच्यामध्ये काय टाकायचं? तर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय NaOH आणि प्लस NaOH आणि प्लस हॅलोजन टाकायचं आहे. NaOH आणि काय टाकायचं तर हॅलोजन. अल्डिहाइड किंवा कीटोन ज्याच्यामध्ये COCH3 ग्रुप आहे त्याच्यामध्ये NaOH आणि X2 चं मिक्सचर टाकायचे. पहा काय म्हणतो तुम्हाला. कोणाचं? NaOH प्लस X2. NaOH प्लस X2. आणि इथं NaOH आणि X2 सोडियम हायड्रॉक्साइड आणि हॅलोजनचं मिक्सचर टाकलं त्याच्यापासून तयार होतं. हे पहा नीट. NaOH तयार होतो. काय तयार होतं? NaOH. तुम्हाला मी जनरल सांगतो. हा काय आहे? हा अल्डिहाइड असू शकतो. हा अल्डिहाइड असू शकतो किंवा हा कीटोन असू शकतो. हा अल्डिहाइड किंवा कीटोन असू शकतो. ओके. आणि R म्हणजे जर याचा असेल तर तो असेटाल्डिहाइड झाला आणि R म्हणजे जर मी CH3 घेतला तर तो काय झाला? कीटोन झाला. म्हणून तुम्हाला मी जनरल रिएक्शन सांगतो. या कोनिकल फ्लास्क मध्ये असे अल्डिहाइड किंवा कीटोन घ्यायचे ज्यांच्यात COCH3 ग्रुप असतो. आणि त्यात काय टाकायचं? त्यात मिक्सचर टाकायचे. कोणतं? सोडियम हायड्रॉक्साइड आणि हॅलाइड. म्हणजे तुम्ही असे म्हणू शकता सोडियम हायड्रॉक्साइड सोबत आयोडीन जर टाकलं तर सोडियम हायपो आयोडाइड तयार होतो. हा NaOH याचं नाव काय? तर विद्यार्थी मित्रांनो म्हणतो आपण सोडियम हायपोहॅलाइड. सोडियम हायपोहॅलाइड हे आहे. ओके. व्हेन अल्डिहाइड और कीटोन इज ट्रीटेड विथ सोडियम हायड्रॉक्साइड अँड हॅलोजन. ओके. याच्यापासून तयार झाला सोडियम हायपोहॅलाइड इज रिएक्ट विथ दिस अल्डिहाइड और कीटोन. आणि काय होतं पहा. हा जो आहे NaO- आणि हा X+. तर विद्यार्थी मित्रांनो हा जो NaO- आहे, हा जो NaO- आहे, ओके, हा काय करतो? O- Na इज अटॅकिंग ऑन दिस कार्बोनिल कार्बन एटम. O- Na हा कार्बोनिल कार्बन एटम वरती अटॅक करतो. यातला यातला कोणता? यातला मी असं म्हणेल यातला कार्बन कार्बन हा बॉन्ड तुटतो. कोणता बॉन्ड तुटतो? हा कार्बन कार्बन बॉन्ड तुटतो. आणि काय तयार होईल बरं? पहा तयार होईल असं RC≡O. पहा RC≡O आणि त्याला ONA. हा ONA हा तयार झाला. RCOONA तयार झाला. आणि आता खूप इंटरेस्टिंग आहे ते असं पहा. आता खूप इंटरेस्टिंग आहे असं. तर आता कोणता बॉन्ड तुटला? तर हा कार्बन कार्बन बॉन्ड तुटला आहे. हा कार्बन कार्बन बॉन्ड तुटणार आहे. या CH3 मधला हा काय सांगतो तर हा जो CH3 तुटलेला इकडं यातला CH यातला काय? CH3 मधला एक CH कार्बन एक हायड्रोजन आणि यातले 3 हॅलोजन ॲटम असे 3 मॉलिक्यूल लागतील. NaOH चे किती? 3 मॉलिक्यूल लागतात. एक कार्बन हायड्रोजन आणि त्याच्यासोबत 3 NaOH मधले 3 हॅलोजन ॲटम मिळून तयार होईल. काय तरी सांगा? CH आणि प्लस X3 काय तर होईल? CHX3. ओके. इथे लिहितो मी CHX3. आणि बाय प्रोडक्ट काय राहतं? तर बाय प्रोडक्ट पहा. आता 3 NaOH घेतले होते आपण. किती घेतले होते? 3 NaOH. त्यातला ONA इथं त्यातला काय शिल्लक राहिला? X. ओके. पहिल्यातला आपण 3 मॉलिक्यूल जर घेतले तर 3 मॉलिक्यूलचे 3 X ते 3X आणि CH पहा असं म्हणतो मी. हे 3X X कुठून आले? तर 3 मॉलिक्यूलचे 3X हे 3X आणि CH म्हणून काय तयार झालं? CHX3. आता काय शिल्लक राहिलं? तर ह्या NaOH चे 2 NaO शिल्लक राहिले. किती? 2 NaO शिल्लक. आणि ह्या CH3 मधले CH गेला काय शिल्लक राहिले? 2H. हे 2H CH3 मधले 2H आणि ह्या NaOH मधले 2 NaO यांचं कॉम्बिनेशन होतं आणि तयार होतात 2 NaOH चे मॉलिक्यूल. आणि किती? 2 NaOH चे मॉलिक्यूल. आता ती रिएक्शन बॅलन्स झालेली आहे. ओके. याचं नाव काय? हा काय असू शकतो विद्यार्थी मित्रांनो? हा अल्डिहाइड किंवा कीटोन. याची रिएक्शन कोणासोबत? NaOH म्हणजे काय? तर त्याचं नाव आहे सोडियम हायपोहॅलाइड. त्याचं नाव काय? सोडियम हायपोहॅलाइड.
सोडियम हायपोहॅलाइट हा ऑक्सिडायझिंग रिएजंट आहे. तो याचं कार्बन कार्बनचं बॉन्ड फिशन करतो, तयार होतं आर सी डबल बॉन्ड ओ ओ एन ए. याचं नाव काय, तर याचं नाव आहे सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि हा काय झाला CHX3. CHX3 म्हणजे काय, तर सुरुवातीला सांगितलं CHX3 म्हणजे काय, हॅलोफॉर्म म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण, हॅलोफॉर्म. आणि हे तर तुमच्या ओळखीच आहे, त्याला काय म्हणतो आपण, सोडियम हायड्रॉक्साईड. त्याला काय म्हणतो आपण, सोडियम हायड्रॉक्साईड. आणि हा जो हॅलोफॉर्म आहे याला कोणता कलर असतो, याला येलो कलर असतो. येलो कलर असतो. कोणता कलर असतो, तर येलो कलर असतो. हे झाले, ही कोणती रिएक्शन झाली, हॅलोफॉर्म रिएक्शन. हॅलोफॉर्म का म्हटलं, त्याचं कारण या रिएक्शन मध्ये प्रोडक्ट कोणता तयार झाला, तर हॅलोफॉर्म तयार झाला. ओके. आणि या रिएक्शन्स कोणते आयडियाइड आणि कीटोन दाखवतात, तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या आयडियाइड्स मध्ये एका कॉर्नरला, एका लाईनला COCH3 ग्रुप असतो. कोणता, COCH3 ग्रुप असतो. असेच आयडियाइड हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवतात. एक्झाम्पल घेऊ. चला एक्झाम्पल घेतो त्याचं. आता एक्झाम्पल घेण्या अगोदर ही रिएक्शन लक्षात आली का पहा. काय सांगते पहा हॅलोफॉर्म रिएक्शनची कॅरेक्टरिस्टिक्स. This reaction is, पहा, this reaction is given by those aldehydes and ketones which contains COCH3 group. अंडरलाइन करून घ्यायचं. ज्या ज्या आयडियाइड्स मध्ये किंवा कीटोन्स मध्ये COCH3 हा ग्रुप असतो. कोणता, C डबल बॉन्ड OCH3 ग्रुप असतो. तेच आयडियाइड आणि कीटोन ही हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवतात, सर्वच नाही. ओके. त्यानंतर aldehydes and ketones. हे पहा, aldehydes and ketones containing COCH3 group is oxidized by sodium hypohalite. म्हणजे कोणता, हा सोडियम हायपोहॅलाइट टू गिव्ह सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड अँड हॅलोफॉर्म. म्हणजेच आयडियाइड किंवा कीटोन ज्यांच्यामध्ये COCH3 ग्रुप आहे त्याची रिएक्शन जर सोडियम हायपोहॅलाइट सोबत जर झाली तर सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, हॅलोफॉर्म, CHX3 म्हणजे हॅलोफॉर्म आणि सोडियम हायड्रॉक्साईड तयार होतो. इन दिस रिएक्शन aldehyde or ketone is warmed with I2 and sodium hypohalite to form yellow colored iodoform. कोणता, येलो कलर्ड. जो कंपाऊंड तयार होतो तो येलो कलरचा असतो. कोणत्या कलरचा असतो, येलो कलरचा असतो, पिवळ्या कलरचा असतो. येलो कलरचा आयोडोफॉर्म किंवा हॅलोफॉर्म तयार होतो. एक्झाम्पल लक्षात आलं. हे काय घेतलं आपण, RCOCH3. RCOCH3 म्हणजे काय, ते आयडियाइड किंवा कीटोन. त्याची रिएक्शन किती मॉलिक्यूल सोबत, 3 NaOH सोबत. ओके. आणि ह्या एरोवरती लिहायचं असतं, कारण हा जो NaOH आलाय तो कुठून आलाय, तर तो आलाय ह्या NaOH आणि X2 पासून आलाय. तयार होतं RCOONA, CHX3 आणि NaOH. आणि म्हणून तुम्हाला म्हटलं की हा जो कोनिकल फ्लास्क आहे, या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं, आयडियाइड किंवा कीटोन ज्याच्यामध्ये COCH3 आहे. त्यात काय टाकायचं, जर त्यात आपण NaOH आणि X2 टाकलं तर NaOH आणि X2 यांच्यापासून काय तयार होतं, NaOH तयार होतं. NaOH सोडियम हायपोहॅलाइट तो इथं. ह्या दोघांपासून हे तयार होतं आणि ह्या दोघांपासून हे तयार होतं आणि हे याच्यासोबत रिएक्ट होतं. याचे किती मॉलिक्यूल लागतात, सोडियम हायपोहॅलाइटचे 3 मॉलिक्यूल लागतात. 3 मॉलिक्यूल लागतात. तर 3 मॉलिक्यूलचं तुम्हाला विवरण सांगितलं. पहिला जो मॉलिक्यूल आहे NaOH चा NaO-X+. ओके. हा जो पहिला मॉलिक्यूल कितवा, हा जो पहिला इथे लिहितो सर, हा NaOX. ओके. ठीक आहे. हा पहिला मॉलिक्यूल. पहिल्या मॉलिक्यूलचा काय, O-Na. O-Na कुठे अटॅक करतो, तो अटॅक करतो कार्बोनिल कार्बोनेटवरती. ओके. आणि O- आणि कार्बन यांच्यात बॉन्ड जोडला जातो. म्हणजे पहा RC डबल बॉन्ड ONA. ओके. पहिला मॉलिक्यूल. त्यानंतर यातलं काय शिल्लक राहिलं, X. लक्षात ठेवा, काय शिल्लक राहिलं, X शिल्लक राहिलं. नंतर दुसरा मॉलिक्यूल NaOX. यातलं पहा, हा जो O-Na बॉन्ड अटॅक केला की कार्बन ऑक्सिजन बॉन्ड तयार होतो. त्यावेळेस कोणता बॉन्ड ब्रेक होतो, तर त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे हा जो बॉन्ड आहे ना, कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक होतो. या CH3 मधला काय, या CH3 मधला CH हा 3 सोडियम हायपोहॅलाइटच्या X सोबत. म्हणजे हे पहा NaOX
हा एक एक्स, हा दुसरा एक्स आणि हा तिसरा एक्स, हे तिन्ही एक्स कोणासोबत कंबाईन होतात तर याच्या CH सोबत. CH आणि 3x म्हणजे पहा CH आणि 3x काय तयार होतं CHX3 हॅलो फॉर्म तयार होतो. ओके, हा तयार झाला हॅलो फॉर्म. आता काय शिल्लक राहिलं तर जे दोन सोडियम हायपोहॅलाइटचे मॉलिक्यूल आहेत, पहिल्या दुसऱ्यातला NaO-, तिसऱ्यातला NaO- आणि या CH3 मधले 2H किती 2H मिळून तयार होतात NaOH. NaO याच्यासोबत H आणि या दोघांचे मिळून तयार होतात 2 NaOH. ही अशा प्रकारे रिएक्शन होती. थोडीशी रिएक्शन समजायला अवघड आहे पण एवढी पण अवघड नाहीये. आणि या रिएक्शनला कोणती रिएक्शन म्हणतो आपण हॅलो फॉर्म रिएक्शन. ज्या रिएक्शन मध्ये CHX3 तयार होतो, हॅलो फॉर्म तयार होतो, त्या रिएक्शनला हॅलो फॉर्म असं म्हटलं जातं. आणि कोणते अल्डिहाइड्स आणि कीटोन्स हॅलो फॉर्म रिएक्शन दाखवतात तर ज्या ज्या अल्डिहाइड मध्ये किंवा ज्या ज्या कीटोन मध्ये COCH3 ग्रुप आहे असेच अल्डिहाइड किंवा कीटोन ही हॅलो फॉर्म रिएक्शन दाखवतात. आणि अल्डिहाइड मधला फक्त एकच मेंबर असा आहे की तो हॅलो फॉर्म रिएक्शन दाखवतो. एक्झाम्पल पाहता येतो. एक्झाम्पल पहा. आता एक्झाम्पल घेत असताना मी असं म्हणतोय ऍक्शन ऑफ सोडियम हायपोआयोडाइड, ऍक्शन ऑफ सोडियम हायपोआयोडाइड ऑन कोणावरती acetaldehyde. ऍक्शन ऑफ सोडियम हायपोआयोडाइड. एक मिनिट, ऍक्शन ऑफ सोडियम हायपोआयोडाइड इथं चेंज करतो. ऍक्शन ऑफ थांबा एक मिनिट इथं घेतो एक्झाम्पल बरे. ऍक्शन ऑफ सोडियम हायपोआयोडाइड ऑन कोणावरती ऑन acetaldehyde. एक्झाम्पल पाहतो. लिहित असताना acetaldehydeचा फॉर्म्युला कोणता आहे चला HC≡O CH3. ओके, CH3 C≡OH तोच आहे acetaldehydeची रिएक्शन कोणासोबत सोडियम हायपोआयोडाइडचा फॉर्म्युला कोणता तर तो आहे NaOI. कोणता तर NaOI. आता तुम्हाला माहिती आहे हा NaOI कसा तयार झाला असणार आहे तर तो तयार झाला असणार आहे NaOH आणि I2 पासून. कोणापासून NaOH आणि I2. सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे आपण असं म्हणू शकता तुम्ही हा जो कोनिकल फ्लास्क आहे याच्यामध्ये काय टाकायचे CH3CHO. कोणता CH3CHO म्हणजे acetaldehyde टाकायचा. नंतर याच्यात काय टाकायचं तर यात टाकायचं NaOH आणि आयोडीन. काय टाकायचं NaOH आणि आयोडीन. NaOH आणि आयोडीनची रिएक्शन होऊन काय तयार होईल तर तयार होईल NaOI सोडियम हायपोआयोडाइड. म्हणून acetaldehyde ची रिएक्शन सोडियम हायपोआयोडाइड सोबत काय होईल सांगा बरं. तुम्हाला माहित आता किती मॉलिक्यूल लागतात सोडियम हायपोआयोडाइडचे 3. ओके, तर यातला हा पार्शियल पॉझिटिव्ह कार्बन आहे, हा पार्शियल निगेटिव्ह कार्बन आहे. हा O- Na याच्यावरती अटॅक करणार आहे या कार्बन वरती. आणि कोणता बॉन्ड तुटणार आहे हा O- Na याच्यावरती अटॅक करणार आहे. हा कार्बन बॉन्ड तुटणार आहे आणि काय तयार होईल सांगा तयार होईल HC≡O. ओके, आणि त्याला ONA HC≡O ONA हा तयार होणार आहे. आणि नंतर CH3 पैकी एक कार्बन एक हायड्रोजन आणि 3 आयोडीन मिळून तयार होईल CHI3. काय तर CHI3. आणि राहिलेले दोन शिल्लक H यातले राहिलेले दोन शिल्लक H आणि 2 NaO मिळून तयार होतील 2 NaOH. ही रिएक्शन बॅलन्स आहे का तर रिएक्शन बॅलन्स आहे का चेक करा तुम्ही. रिएक्शन बॅलन्स असेल याचं नाव सांगा काय तर याचं नाव आहे acetaldehyde. याचं नाव काय तर acetaldehyde हा आहे. याचं आययुपीएच नेम कोणतं याचं आययुपीएच नेम आहे इथेनॉल. कोणतं तर इथेनॉल हे त्याचं आययुपीएच नेम आहे. याचं नाव काय NaOI म्हणजे काय तर याचं नाव आहे सोडियम हायपोआयोडाइड. याचं नाव काय सोडियम हायपोआयोडाइड. हा जो तयार झालाय याचं नाव काय HC≡OONA. याचं नाव आहे सोडियम फॉर्मेट. याचं नाव काय तर याचं नाव आहे सोडियम फॉर्मेट. हा कोणता आहे CHI3. लक्षात घ्या
CH3 याचं नाव हॅलोफॉर्म. हॅलोफॉर्म एक होता म्हणून हॅलोफॉर्म. आता इथं X च्या ऐवजी काय आहे? आयोडीन आहे. याला आयोडोफॉर्म म्हणतो आपण. काय म्हणतो याला आपण? आयोडोफॉर्म म्हणतो. आणि हा बाकीचा सोडियम हायड्रॉक्साईड आहे. आयोडोफॉर्मचा कोणता पीपीटी असतो? आयोडोफॉर्मचा येलो पीपीटी असतो. कोणता असतो? येलो पीपीटी. तुम्ही तर पाहू शकता. इन दिस रिएक्शन when aldehyde or ketone is warmed with iodine and sodium hypohalite. Iodine and sodium hypohalite म्हणजे कोणता? NaO to form NaOI to form yellow colored ioform. कोणता? जो आयोडोफॉर्म तयार होतो त्याला कलर कोणता असतो? एमसीक्यू साठी येतो. कोणता? तर येलो कलर असतो. हा आयोडोफॉर्म तयार झाला. हा येलो कलरचा आयोडोफॉर्म आहे. ओके. म्हणजे when acetaldehyde is react with sodium hypoiodide it gives iodoform असे तुम्ही लिहू शकता. किंवा when acetaldehyde is react with mixture of sodium hydroxide and iodine it gives iodoform असे तुम्ही म्हणू शकता. पण लिहित असताना मात्र रिएक्शन याच फॉर्मॅट मध्ये पाहिजे. रिएक्शन मात्र याच फॉर्मॅट मध्ये पाहिजे. आणि हे झालं पहिले एक्झाम्पल. हे कोणतं झालं? पहिले एक्झाम्पल. आणि एवढं सांगायचं विद्यार्थी मित्रांनो, फक्त असेटाल्डिहाइड हाच एक आल्डिहाइड आहे. फक्त असेटाल्डिहाइड हा एकच आल्डिहाइड आहे जो की हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवतो. जो की हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवतो. मग तुमचा प्रश्न असेल सर का बाकीचे दाखवत नाही? बरोबर आहे. बाकीचे का दाखवत नाही? तर मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. मला सांगा पहिला मेंबर कोणता आहे आल्डिहाइडचा? कोणता आहे? फॉर्मल्डिहाइड. कोणता आहे पहिला? फॉर्मल्डिहाइड. त्याचा फॉर्म्युला HC डबल बॉन्ड OH. कोणता? HC डबल बॉन्ड OH. सांगा इथं कुठे COCH3 आहे का? कोणता आहे का? या फॉर्मल्डिहाइड मध्ये असा COCH3 ग्रुप आहे का? नाही. फॉर्मल्डिहाइड जर म्हणलं C डबल बॉन्ड O आणि एका साइडला काय तर H. तुम्ही विचार करा इकडच्या डाव्या साइडचा C डबल बॉन्ड O आणि H काय तर H. म्हणजे COCH3 ग्रुप आहे का? तर नाही. आहे का? नाही. आणि म्हणून हा फॉर्मल्डिहाइड हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवत नाही. त्याच्यानंतरचा कोणता आल्डिहाइड आहे? तर त्याच्यानंतर तुम्ही म्हणताल सर हा CH3 C डबल बॉन्ड OH. कोणता? असेटाल्डिहाइड. मग असेटाल्डिहाइड दाखवतो असं म्हटलं मी. CH3 C डबल बॉन्ड OH. कोणता? तर असेटाल्डिहाइड मध्ये CH3 C डबल बॉन्ड O म्हणजे एका साइडला COCH3 ग्रुप आहे. म्हणून असेटाल्डिहाइड हा देखील कोणती हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवतो. त्याच्यानंतरचा कोणता येतो पहा बरं. तुम्हाला आठवतंय का? त्याच्यानंतरचा आल्डिहाइड येतो तो म्हणजे असा CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. हा आहे प्रोपिऑन आल्डिहाइड तिसरा मेंबर. आता या प्रोपिऑन आल्डिहाइडच्या मेंबर मध्ये आहे का कुठं COCH3? हा C डबल बॉन्ड O आहे का? इकडच्या डाव्या साइडला CH3 तुम्ही म्हणता सर आहे ना इकडं. पण आपल्याला काय पाहिजे? कार्बोनिल कार्बन आणि कार्बोनिल ऑक्सिजन म्हणजे C डबल बॉन्ड O आणि ह्या कार्बोनिल कार्बनच्या शेजारी लगेच कोणता ग्रुप पाहिजे? CH3. इथं कोणता आहे? CH2. मग दाखवेल का? तर नाही. दाखवणार नाही. म्हणून फक्त आल्डिहाइड मधला असेटाल्डिहाइड हा एकच मेंबर आहे जो की कोणती टेस्ट दाखवतो? जो की हॅलोफॉर्म टेस्ट दाखवतो. बाकीचा कोणताच आल्डिहाइड नाही. आता दुसरं एक्झाम्पल घेऊ. हे एक्झाम्पल हे झालं तुम्ही लिहिलं. एक्झाम्पल लिहून घ्या कारण दुसरं एक्झाम्पल लगेच घ्यायचे. असेटाल्डिहाइड NaOI इट गिव्स सोडियम फॉर्मेट आयोडोफॉर्म आणि NaOH. ओके. आता दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. याच्यासारखं दुसरं एक्झाम्पल पहा. असेटोन घेऊ आता आपण. कोणता घेऊ तर असेटोन. रिएक्शन सारख्याच असतील. आता रिएक्शन ह्या सारख्याच असतील. रिएक्शन सारखे असतील. दुसरं एक्झाम्पल मी घेतोय. तुम्ही रिएक्शन लिहायचं. तुम्हाला असतो प्रश्न व्हॉट इज द ऍक्शन ऑफ सोडियम हायपोहॅलाइट ऑन असेटोन. ओके. आणि म्हणून मी ते एक्झाम्पल नंबर 2 ऍक्शन ऑफ कोणाची? ऍक्शन ऑफ सोडियम हायपोआयोडाइड. ऍक्शन ऑफ सोडियम हायपोआयोडाइड. नाव पण वेगळे आहे पहा. ऍक्शन ऑफ सोडियम हायपोआयोडाइड ऑन असेटोन. कोणावरती? ऑन असेटोन. सांगा असेटोनचा फॉर्म्युला कोणता आहे? असेटोनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. CH3 C डबल बॉन्ड O CH3. ओके. आणि प्लस कोणाची ऍक्शन आहे? तर NaOI सोडियम हायपोआयोडाइड म्हणजे काय? तर त्याचा फॉर्म्युला आहे NaOI. काय तर NaOI. म्हणून इथे लिहितो मी NaOI
आणि हा जो सोडियम हायपो आयोडाईड आहे तो कुठून तयार होतो, तर तो तयार होतो NaOH आणि आयोडीन पासून, NaOH आणि आयोडीन. आणि हा जो NaO मायनस आणि इथं आपण म्हणू शकतो NaO आहे, त्यातला O मायनस Na कोणावरती अटॅक करतो, कार्बोनिल कार्बन अटॅक होती. कोणता बॉन्ड ब्रेकडाऊन होतो, कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेकडाऊन होतो. आणि काय तयार होतं, CH3C डबल बॉन्ड O, CH3C डबल बॉन्ड O. त्याच्या समोर पहा बरं, CH3C डबल बॉन्ड O, या कार्बनला ONA जोडला जातो, कार्बनला ONA जोडला जातो. नंतर CH आणि 3 I, ओके, CH आणि 3 I म्हणजे तयार झाला CHI3. आणि बाय प्रोडक्ट यातले राहिलेले 2 H, यातले राहिलेले 2 H आणि ह्या 3 NaOI मधले 2 NaO मिळून तयार होतात 2 NaOH, तयार होतात 2 NaOH. याचं नाव काय आहे, तर याचं नाव आहे आसेटोन. हा कोणता आहे, आसेटोन. याचं नाव काय, सोडियम आसेटेट, बरोबर आहे का, CH3COONA. याचं नाव आहे सोडियम आसेटेट. आणि हा तयार झाला तुमचा आयोडोफॉर्म. आयोडोफॉर्म जो तयार होतो त्याला कोणता कलर असतो, तर त्याला येलो कलर असतो. कोणता, येलो कलरचा आयोडोफॉर्म तयार होतो. ही आयडेंटिफिकेशन टेस्ट आहे, लक्षात घ्या. हे एक सांगतो तुम्हाला, आयडेंटिफिकेशन टेस्ट म्हणजे काय. तर समजा आपण म्हणले ह्या क्लिनिकल क्लासमध्ये आयडेड किंवा कीटोन घेतलाय, त्यामध्ये COCH3 ग्रुप आहे का नाही, COCH3 ग्रुप आहे का नाही चेक करण्यासाठी हॅलोफॉर्म टेस्ट असते. जर COCH3 ग्रुप असेल, पहा COCH3 ग्रुप असले, समजा आपण घेतला आयडेड, समजा आपण असं म्हटलं ह्या टेस्ट ट्यूब घेतला, ही एक घेतली आणि ही दुसरी टेस्ट ट्यूब घेतली, ओके, ह्या 2 टेस्ट ट्यूब घेतल्या, ही टेस्ट ट्यूब नंबर 1 आणि टेस्ट ट्यूब नंबर 2. या दोन्ही टेस्ट ट्यूब मध्ये आपण काय घेतलं, ही टेस्ट ट्यूब यामध्ये एक आयडीएड घेतला आणि ही दुसरी टेस्ट ट्यूब यामध्ये पण आयडीएड घेतला. आपण असं म्हणूया, पहिली जी टेस्ट ट्यूब आहे, पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण सोडियम हायपो आयोडाईड टाकलं. काय टाकलं, सोडियम हायपो आयोडाईड टाकलं, पण येलो कलर आला नाही, पण येलो कलर आला नाही, नो येलो कलर. हे पहा काय सांगतो मला मी, नो येलो कलर, नो येलो कलर. आणि दुसरी टेस्ट ट्यूब आहे, दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण सोडियम हायपो आयोडाईड टाकलं आणि टाकल्याबरोबर इथं मात्र येलो कलर आला, येलो कलर आला. तर काय तुम्हाला सांगता येईल बरं, तो येलो कलर कशामुळे येतो. आता हे दोन्ही पण आयडेडच आहेत, हे दोन्ही पण आयडेड आपण टेस्ट ट्यूब मध्ये घेतलेले आहेत. पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये सोडियम हायपो आयोडाईड म्हणजे NaOH आणि I2 चं मिक्सचर टाकलं, पण टाकल्यानंतर तिथे येलो कलर आला नाही, येलो कलर आला नाही, ओके. आणि याचा अर्थ असा होतो की याच्यामध्ये नो COCH3 आयडेड, म्हणजे या टेस्ट ट्यूब मध्ये जो आयडेड आहे त्याच्यामध्ये काय नाही, COCH3 नाही. आणि या टेस्ट ट्यूब मध्ये आयडेड होता, त्याच्यात आपण NaOI टाकलं, याचा अर्थ इथं कलर आला, कोणता, येलो कलर आला. आणि येलो कलर आला तो कशामुळे आला, तर तो त्या आयडेड मध्ये असलेल्या COCH3 ग्रुप मुळे आला. कारण त्या COCH3 ग्रुपचं ब्रेकडाऊन होतं आणि ब्रेकडाऊन होऊन या CH3 पासून काय तयार होतं, CHI3 तयार होतं. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की एखाद्या आयडेड मध्ये किंवा कीटोन मध्ये COCH3 कोणता, COCH3 ग्रुप आहे का नाही ते चेक करण्यासाठी ही आयडेंटिफिकेशन टेस्ट आहे. कोणती टेस्ट आहे, तर आयडेंटिफिकेशन टेस्ट आहे. हे झालं एक्झाम्पल नंबर 2. आता या रिएक्शन पाहत असताना तुमच्या थोडं काही लक्षात आलं का, पहा बरं, कार्बनची संख्या वाढते का कमी होते. समजा मी जर म्हटलं हा आयडेड आहे किंवा कीटोन आहे, यामध्ये जर म्हटलं मी n नंबर ऑफ कार्बन ॲटम आहेत, किती तर n नंबर ऑफ कार्बन ॲटम, RCOCH3 मध्ये n नंबर ऑफ कार्बन ॲटम आहेत. जो सोडियम सॉल्ट तयार झाला त्यात कार्बनची संख्या वाढली का कमी झाली, काय झाली सांगा बरं. RC डबल बॉन्ड O CH3 आणि इकडे तयार झालं RC डबल बॉन्ड O ONA. तर इथला एक कार्बन ॲटम निघून गेला इन द फॉर्म ऑफ आयोडोफॉर्म, इन द फॉर्म ऑफ हॅलोफॉर्म. याचाच अर्थ जे काही सुरुवातीचं आयडेड किंवा कीटोन असतं त्याच्यात जर आपण n नंबर ऑफ कार्बन ॲटम गृहीत धरले तर त्यापासून तयार झालेलं सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड यामध्ये मात्र n-1 कार्बन ॲटम राहतात.
N-1 कार्बन ऍटम राहतात. म्हणजे याच्यापेक्षा कमीत कमी एक कार्बन ऍटम असलेला सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतो. तुम्ही पहा ना, हा आसेटोन आहे. आसेटोन मध्ये किती कार्बन ऍटम येतात? 1 2 3. आसेटोन कंटेन 3 कार्बन ऍटम and sodium acetate contain how many carbon atom? तर 1 आणि 2. सोडियम acetate contain 2 number of carbon atom. किती तर 2 number of carbon atom. हे लक्षात ठेवायचं आहे. हे एमसीक्यू साठी विचारलं जातं. Which of the following reaction in which number of carbon atom of aldehyde or ketone is less than corresponding product? तर लक्षात ठेवा, आयडेड आणि कीटोन मध्ये जेवढे कार्बन ऍटम असतील त्यांच्यापेक्षा 1 न कमी असलेला कार्बन ऍटम असलेला प्रोडक्ट हा हॅलोफॉर्म रिएक्शन मध्ये तयार होतो. हा जो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आहे यामध्ये 1 कार्बन ऍटम कमी असलेला काय तयार होतो? तर सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो. हे झाले. आता पुढचं एक्झाम्पल घेतो. पहा, पुढचं एक्झाम्पल घेतो. हे झालं तुमच्या लक्षात आलं. ऍक्शन ऑफ sodium hypoiodide on acetone. तर when acetone is react with sodium hypoiodide it gives sodium salt of acetic acid किंवा त्याला सोडियम acetate contain 2 carbon atom. आयोडोफॉर्म कोणता? आयोडोफॉर्म हॅव्हिंग येलो कलर आणि त्याचबरोबर सोडियम हायड्रॉक्साइड हे तयार होतं. ओके, हे झालं. आता पुढचं एक्झाम्पल घेतोय ते पहा. मला वाटतं हे तुम्ही लिहून घेतलं असेल. हे तिसरं एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल घेतो का पहा. पुढचं एक्झाम्पल घेतोय. आणि अगोदर मी असेटाइड घेतलं होतं, नंतर असेटोन घेतलं. आता तिसरं एक्झाम्पल घेतो. ऍक्शन ऑफ सोडियम हायपोआयोडाइड ऑन असेटोफेनॉन. कोणावरती घेतो आता? असेटोफेनॉन वरती घेतोय. ऑन असेटोफेनॉन. सांगता येईल तुम्हाला असेटोफेनॉनचा फॉर्म्युला काय? तर सांगा फॉर्म्युला काय असेल तर. असेटोफेनॉन म्हटलं की C6H5COCH3. हा पहा, C डबल बॉन्ड O CH3 हा असेल असेटोफेनॉन. एक्झाम्पल नंबर किती? एक्झाम्पल नंबर 3. ऍक्शन ऑफ सोडियम हायपोआयोडाइड. ऍक्शन ऑफ सोडियम हायपोआयोडाइड. एक मिनिट ओ राहिलं. सोडियम हायपोआयोडाइड. ऍक्शन ऑफ सोडियम हायपोआयोडाइड. ऍक्शन ऑफ सोडियम हायपोआयोडाइड ऑन असेटोफेनॉन. काय होईल? समजा आपण या कोनिकल फ्लास्क मध्ये घेतलं असेटोफेनॉन C6H5COCH3. असेटोफेनॉन घेतलं काय होईल सांगा? वेन दिस असेटोफेनॉन मध्ये किती कार्बन ऍटम आहेत पहा बरं एकदा. हा आहे असेटोफेनॉन. कोणता आहे हा? असेटोफेनॉन. हा आहे असेटोफेनॉन. असेटोफेनॉन मध्ये किती कार्बन ऍटम आहेत? तर असेटोफेनॉन मध्ये 7 कार्बन ऍटम आहेत. किती? 7. मध्ये 7. हे रिंगचे 6 7 आणि 1 8. किती? तर 8 कार्बन ऍटम आहेत. ह्या 8 कार्बन ऍटम असलेल्या सोडियम असेटोफेनॉनची रिएक्शन कोणासोबत? NaOI. हे कुठून मिळतं? ते तयार होतं NaOH आणि I2 पासून. NaOH आणि I2 पासून. काय करतं माहित तुम्हाला? जर असेटोफेनॉनची रिएक्शन सोडियम हायपोआयोडाइड सोबत जर झाली तर हा ONA कार्बोनिल कार्बन ऍटमवर अटॅक करेल. हा बॉन्ड ब्रेकडाऊन होईल. कोणता? कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेकडाऊन होईल आणि तयार काय होईल? C6H5 C डबल बॉन्ड O ONA म्हणजे असा कंपाऊंड तयार होईल. ओके, म्हणजे C डबल बॉन्ड O ONA हा तयार होईल. आणि CH3 मधला एक कार्बन एक हायड्रोजन. ओके, आणि यातले ह्या NaOI मधले किती? 3 आयोडीन. कार्बन हायड्रोजन आणि 3 आयोडीन मिळून तयार होईल काय? CHI3. काय तयार होईल? CHI3 आणि 2H आणि 2H आणि NaO2 मिळून तयार होईल 2NaOH. 2NaOH. हा असेटोफेनॉन 8 कार्बन ऍटम आहेत. हा सोडियम हायपोआयोडाइड नाव आहे तुम्हाला. सोडियम हायपोआयोडाइड. ओके, हा तयार झाला. याचं नाव काय? तर सोडियम सॉल्ट ऑफ बेंजोइक ऍसिड. याला आपण म्हणतो सोडियम बेंजोएट. काय? तर तयार झाला सोडियम बेंजोएट. किती कार्बन येतं? हे 6 आणि 1 7 कार्बन ऍटम. हा आयोडोफॉर्म. कोणता फॉर्म? हा झाला आयोडोफॉर्म. कार्बन ऍटम 1 याच्यात 1 असेल आणि हा सोडियम हायड्रॉक्साइड. ही झाली रिएक्शन.
कोणाला काय अडचण या रिएक्शन मध्ये? तुम्ही म्हणता सर हे कसं काय दाखवतो ते पण, हे काय याचं नाव आहे मिथिल फिनिल कीटोन म्हणजेच ऍसिटेशन. आणि या कंपाऊंड मध्ये कोणता ग्रुप आहे? तर COCH3 ग्रुप आहे. C डबल बॉन्ड O CH3 ग्रुप आहे. ओके, म्हणून हा कंपाऊंड हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवतो. काय दाखवतो? तर हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवतो. हे झालं. आता पुढचं पहा. असं सांगतो तुम्हाला मी की आता तुम्हाला हॅलोफॉर्म रिएक्शनची कल्पना आली असेल. दिस रिएक्शन इज गिवन बाय दोज आयडेट्स अँड कीटोन्स विच कंटेन COCH3 ग्रुप. ओके, आणि या रिएक्शन मध्ये आयडेटची किंवा कीटोनची रिएक्शन कोणासोबत होते? सोडियम हायपोहॅलाइड सोबत होते, म्हणजे NaOH सोबत होते. आयडेट आणि कीटोन मध्ये जर n नंबर ऑफ कार्बन ॲटम असतील, आयडेट आणि कीटोन मध्ये जर n नंबर ऑफ कार्बन ॲटम असतील आणि त्यांची रिएक्शन जर सोडियम हायपोहॅलाइड सोबत होत असेल तर त्यांच्यापासून जो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतो त्याच्यामध्ये n-1 कार्बन ॲटम असतात. किती असतात? n-1 कार्बन ॲटम असतात. हॅलोफॉर्म आणि बाय प्रोडक्ट सोडियम हायड्रॉक्साइड तयार होतो. ओके, आता या रिएक्शनला मी आणखी एक जे की तुम्हाला विचारलं जातं पहा की असे काही अल्कोहोल्स असतात, मी काय म्हणतो का पहा. तुम्ही म्हणता सर आयडिहाइड कीटोनच्या ऐवजी अल्कोहोल कुठून आलं? तर ज्या आयडिहाइड्स आणि कीटोन्स मध्ये COCH3 ग्रुप असतात ते आयडिहाइड आणि कीटोन हे हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवतात. पण जे अल्कोहोल ज्यांचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर COCH3 हा ग्रुप येतो ते अल्कोहोल देखील पॉझिटिव्ह आयोडोफॉर्म टेस्ट दाखवतात. म्हणून एक सेंटेन्स देतो पहा मी आता, हे मोडतोय आणि सेंटेन्स देतो पहा. द अल्कोहोल्स विच ऑन ऑक्सिडेशन लिहितो इथं पहा. आणि ह्या रिएक्शन्स तुम्ही लिहून घ्यायच्या असतात, वहीवरती लिहून घ्यायच्या. जिथं अडचण आली तिथं तुम्ही व्हिडिओ पॉज करून डबल पाहू शकता. ओके, पहा इथं काय टाकतो पहा. अल्कोहोल्स विच ऑन म्हणजे अल्कोहोल्स विच ऑन ऑक्सिडेशन gives COCH3 group. Alcohols which on oxidation gives COCH3 group also show haloform test. Also show positive haloform test. Positive haloform test. Example देतो पहा. एक्झाम्पल पहा. आपण असं म्हणूया हा कोनिकल फ्लास्क आहे. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला अल्कोहोल घ्यायचे. मला एवढं सांगा, हे एक्झाम्पल घेतोय CH3. ओके, हा अल्कोहोल आहे. याचं नाव काय? हा आहे तुम्हाला माहिती आहे प्रोपॅन 2OL आहे. हा कोणता आहे? तर प्रोपॅन 2OL. आपण असं जर म्हणलं हा जो कोनिकल फ्लास्क आहे या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेतला प्रोपॅन 2OL. काय घेतला आपण? प्रोपॅन 2OL. आणि त्याला जर आपण NaOI सोबत ट्रीट केलं म्हणजे याच्यामध्ये आपण घेतला प्रोपॅन 2OL. काय घेतला आपण? या कोनिकल फ्लास्क मध्ये प्रोपॅन 2OL घेतला आणि त्याच्यामध्ये NaOH आणि I2 चं मिक्सचर जर टाकलं तर हा जो सोडियम हायपोआयोडाइड आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तो काय करतो? इथला H हे पहा, हा NaOI हा ऑक्सिडायझिंग एजंट पण आहे. इथे तुम्ही हा NaOI. ओके, हा ऑक्सिजन नेसंट ऑक्सिजन ॲटम. ह्या प्रोपॅन 2OL चा एक हायड्रोजन ॲटम इथला, हा हायड्रोजन ॲटम ह्या O सोबत जाऊन इथं H2O निघून जातो आणि इथं काय तयार होतं? इथला जो OH आहे हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो. हा जो OH आहे ना हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो आणि तयार होतं CH3 C डबल बॉन्ड O CH3. ओके, म्हणजे ह्या अल्कोहोलचं काय झालं? ऑक्सिडेशन झालं. CH3 आणि OH होतं. तर प्रोपॅन 2OL ची रिएक्शन जर NaOI सोबत जर झाली तर NaOI हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. त्यातला नेसंट ऑक्सिजन ॲटम आणि इथले दोन H इन द फॉर्म ऑफ H2 निघून जातील. हा जो O आणि H बॉन्ड तुम्हाला दिसत नसेल तर आणखी एकदा काढतो. इथं पहा, हा सेकंडरी अल्कोहोल आहे, आयसोप्रोपिल अल्कोहोल आहे. ओके, हा OH, हा जो बॉन्ड आहे
हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल, इथला H आणि हा O इन द फॉर्म ऑफ H2 निघून जाईल. हा प्रोपेन टू OH. यात कार्बन ॲटम किती? 3 कार्बन ॲटम. हा तयार झाला कोणता? हा तयार झाला असेटोन. कार्बन ॲटम किती? 3. आणि परत याची रिएक्शन जर झाली NaOI च्या 3 मॉलिक्यूल सोबत, NaOI च्या 3 मॉलिक्यूल सोबत, तर तुम्हाला सांगायची गरजच नाही, बाकीची रिएक्शन जशाच तशी होईल. काय होईल? ONA याच्यावरती अटॅक करेल, हा कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक होईल. ओके, तयार होईल इथं CH3 C डबल बॉन्ड O, CH3 C डबल बॉन्ड O, ONA हा तयार होईल. आणखी या कार्बन हायड्रोजन आणि इकडचे 3 आयोडीन नाही का, 3 मॉलिक्यूलचे 3 आयोडीन तयार होतील CHI3 आणि प्लस CH3 मधला एक H आपण वापरला आयोडो फॉर्म तयार करण्यासाठी, 2 H आणि 2 NaO मिळून तयार होतील 2 NaOH. काय तयार होतं? 2 NaOH. सांगा, हा प्रोपेन टू OH चं ऑक्सिडेशन झालं, ॲसेटोन तयार झाला. ॲसेटोनचं काय झालं? ॲसेटोनचं हॅलो फॉर्म होऊन इथं तयार झाला आयोडो फॉर्म. कोणता तयार झाला इथं? आयोडो फॉर्म. त्याला कलर कोणता असतो लक्षात ठेवायचं? येलो असतो. कोणता असतो? येलो. हा कोणता आहे? तर हा आहे सोडियम ॲसेटेट. हा कोणता आहे? सोडियम ॲसेटेट. आणि हा कोणता तर सोडियम हायड्रॉक्साइड तयार झाला. आणि म्हणून मी असं म्हणतो की द अल्कोहोल्स इन विच कोणता? CH OH CH3. पहा इथं याचा अर्थ काय? द अल्कोहोल्स, इथं सेंटेन्स लिहिलं मी, द अल्कोहोल्स इन विच CH OH CH3. म्हणजेच हा कोणता फॉर्म्युला आहे? हा कंडेन्स्ड फॉर्म्युला. याचा अर्थ असा, हा CH OH आणि CH3 ग्रुप असतो. द अल्कोहोल्स इन विच CH OH ही कोणता फॉर्म्युला सांगितलं तुम्हाला मी? हा कंडेन्स्ड फॉर्म्युला. इथं पहा CH, हा OH आणि हा CH3. ब्रॅकेट थोडीशी मोठी काढतो. द अल्कोहोल्स इन विच CH OH CH3 म्हणजेच हा CH असा, त्याला OH आणि CH3. ग्रुप इज प्रेझेंट. ग्रुप इज प्रेझेंट also present. They also show positive. कोणती? पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट. पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म म्हणजेच कोणती? पॉझिटिव्ह आयोडोफॉर्म टेस्ट. आयोडोफॉर्म टेस्ट हे लक्षात ठेवायचं. ओके, द अल्कोहोल्स इन विच CH OH CH3 म्हणजे हा ग्रुप असतो. दे ऑल्सो शो पॉझिटिव्ह आयोडोफॉर्म किंवा पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट. कोणती? पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट दाखवतात. ओके, हे झालं हॅलोफॉर्म रिएक्शन विषयी. आलं लक्षात? हॅलोफॉर्म रिएक्शन म्हणजे काय? द रिएक्शन इन विच प्रोडक्शन ऑफ हॅलोफॉर्म इज कॉल्ड ॲज अ हॅलोफॉर्म रिएक्शन. ज्या आयडियाइड्स किंवा ज्या आयडियाइड्स किंवा कीटोन्स मध्ये कोणता? COCH3 ग्रुप असतो, असेच आयडियाइड किंवा कीटोन हे हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवत असतात. आणि त्यामध्ये वैशिष्ट्य सांगतो की कोणते आयडियाइड हॅलोफॉर्म टेस्ट दाखवतात? तर ज्या आयडियाइड्स मध्ये COCH3 ग्रुप असतात तेच. आयडियाइड फॅमिली मधला फक्त एकच मेंबर हा असेटाल्डिहाइड आहे जो की हॅलोफॉर्म टेस्ट दाखवतो. तुम्ही म्हणता मग कीटोन मधले कोणते? तुम्ही असं म्हणले ज्या कीटोन मध्ये, कीटोनचं जर पाहिलं आपण तर ज्या कीटोन मध्ये एका साइडला COCH3 ग्रुप येतो, ज्या कीटोन मध्ये एका साइडला COCH3 ग्रुप येतो असे कीटोन देखील हॅलोफॉर्म टेस्ट दाखवतात. आणि त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला असंही सांगितलं की काही अल्कोहोल्स असे असतात, हे असे काही अल्कोहोल्स असे असतात की ज्यांचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर एका साइडला COCH3 ग्रुप तयार होतो. ते अल्कोहोल्स देखील हॅलोफॉर्म टेस्ट दाखवतात. ओके, आणि म्हणून मी असं म्हटलंय की कोणता अल्कोहोल? तुम्ही म्हणता फक्त प्रोपॅन 2L का? तर नाही, सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल देखील दाखवतो. हे पहा, प्रोपॅन 2L हा झाला प्रोपॅन 2L. म्हणजे ज्या अल्कोहोल मध्ये टर्मिनलला CH OH CH3 हा ग्रुप असतो
ते सर्व अल्कोहोल्स देखील हॅलोफॉर्म टेस्ट दाखवतात. ओके, हे झालं. तुम्ही म्हणता ह्याच्या व्यतिरिक्त कोणता अल्कोहोल तुम्हाला दाखवतो पाहिजे. ह्याचं आणखी दुसरं एक्झाम्पल द्या. असं CH3, CH2, CHOH आणि CH3 हा कोणता आहे सांगा बरं. हा झाला सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. हा कोणता आहे? सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल आहे. ओके, इथं पहा CH3, CH2, CHOH, CH3. आता याचं सांगा, याचं जर ऑक्सिडेशन जर झालं, याचं काय झालं, ऑक्सिडेशन जर झालं तर काय तयार होईल? तर तयार होईल CH3, हा सांगा CH3, CH2, हा इथला H ह्या O सोबत गेला नाही का, म्हणजे तयार झाला CO CH3, म्हणजे काय तयार झाला? CO CH3 झाला. म्हणून सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल याचं ऑक्सिडेशन जर झालं तर एका एंडला CO CH3 हा ग्रुप तयार होतो आणि म्हणून सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल हा देखील हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवतो. म्हणून ज्या मी असं म्हटलं ना, म्हणून ज्या अल्कोहोल्स मध्ये द अल्कोहोल्स इन विच CHOH CH3 group is present they also show positive haloform test. ओके, हे लिहून घ्या. हा घेतलं का लिहून? ओके, ही झाली हॅलोफॉर्म रिएक्शन्स. आता इथपर्यंत कोण काय अडचण आहे का? पहा, आता आपण ज्या केमिकल प्रॉपर्टीज आल्डिहाइडच्या आणि कीटोनच्या पाहतो. आणखी याच्या केमिकल प्रॉपर्टी बाकी आहेत, पण आतापर्यंत आपण कोणकोणत्या केमिकल प्रॉपर्टीज पाहिलेत पाहावर आठवतो तुम्हाला? तर आपण आल्डिहाइडच्या आणि कीटोनच्या ह्या न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन्स पाहत आहोत. आठवतो तुम्हाला? सगळ्यात अगोदर कोणता रिएजंट आपण पाहिला होता? हायड्रोजन सायनाइड. आहे का तुमची मेमरी? पहा बरं जरासं. आल्डिहाइड आणि कीटोन वरती हायड्रोजन सायनाइडची रिएक्शन जर झाली तर काय तयार होतं? आल्डिहाइड आणि कीटोन यांच्यावरती हायड्रोजन सायनाइडची रिएक्शन जर झाली तर आल्डिहाइड किंवा कीटोनचा करस्पॉन्डिंग सायनोहायड्रिन तयार होतो. ओके, आल्डिहाइड आणि कीटोनची रिएक्शन हायड्रोजन सायनाइड सोबत जर झाली, आल्डिहाइड आणि कीटोनचा सायनोहायड्रिन हा ऍडिशन प्रोडक्ट तयार होतो. पहिला रिएजंट पाहिला. दुसरा रिएजंट होता सोडियम बायसल्फाइड. कोणता होता? सोडियम बायसल्फाइड. आल्डिहाइड आणि कीटोन ची रिएक्शन ऍक्वियस सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ सोडियम बायसल्फाइड सोबत झाली. तयार झाले तिथं क्रिस्टलाइन ऍडिशन प्रोडक्ट्स ऑफ आल्डिहाइड अँड कीटोन सोडियम बाय कंपाऊंड. कोणतं तयार झालं? तर सोडियम बायसल्फाइड कंपाऊंड तयार झाले होते. दुसरा होता सोडियम बायसल्फाइड. ओके, म्हणजे सोडियम बायसल्फाइडची रिएक्शन आल्डिहाइड आणि कीटोन सोबत जर झाली तर करस्पॉन्डिंग ऍडिशन प्रोडक्ट सोडियम बायसल्फाइड कंपाऊंड तयार होतात. ते क्रिस्टलाइन इन नेचर असतात. कसे असतात? तर क्रिस्टलाइन इन नेचर असतात. त्यानंतर आपण तिसरा रिएजंट पाहिला होता. आठवतंय का? तिसरा रिएजंट ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. कोणता? ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. आल्डिहाइड आणि कीटोन ची रिएक्शन जर ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत जर झाली तर करस्पॉन्डिंग अल्कोहोल्स तयार झाले होते. मग तिथं प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल तयार झाले होते. फॉर्माल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड रिएजंट प्रायमरी अल्कोहोल. असेटाल्डिहाइड म्हणजे अदर दॅन फॉर्माल्डिहाइड कोणताही अल्डिहाइड असेल, ग्रिग्नार्ड रिएजंट असेल तर सेकंडरी अल्कोहोल. आणि कीटोन जर असेल त्याची ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत रिएक्शन जर झाली तर टर्शियरी अल्कोहोल तयार झाला होता. आठवतंय? ओके, नाही का? आल्डिहाइड आणि कीटोनची रिएक्शन जर ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत जर झाली तर करस्पॉन्डिंग 1 डिग्री 2 डिग्री आणि 3 डिग्री अल्कोहोल्स तयार झाले. त्यानंतर चौथा रिएजंट आपण पाहिला होता ऍडिशन ऑफ अल्कोहोल्स. आल्डिहाइड आणि कीटोन यांची रिएक्शन जर अल्कोहोल सोबत जर झाली इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl तर तिथं आपल्याला आल्डिहाइड असेल तर त्याच्यापासून असेटल मिळालं, कीटोन असेल तर त्याच्यापासून कीटल मिळालं. आणि जर सायक्लिक अल्कोहोलचं ऍडिशन आपण आल्डिहाइड सोबत किंवा कीटोन सोबत केलं तर सायक्लिक असेटल किंवा सायक्लिक कीटल आपल्याला मिळालं. हे 4 रिएजंट झाले. त्यानंतर आपण पाचवा रिएजंट पाहिला होता ऍडिशन ऑफ अमोनिया. पाचवा कोणता पाहिला होता? ऍडिशन ऑफ अमोनिया. आठवतंय? फॉर्माल्डिहाइडची रिएक्शन एक्सेस ऑफ अमोनिया सोबत जर झाली तर काय तर झालं? फॉर्माल्डिहाइडची रिएक्शन एक्सेस ऑफ अमोनिया सोबत जर झालं तर हेक्सामिथिलीन टेट्राअमाइन म्हणजे युरोट्रोपिन तयार झालं, जे की युरिनरी अँटीसेप्टिक म्हणून वापरलं जायचं. त्यात लक्षात ठेवा ते सायक्लिक मेंबर तयार झाला. नंतर
असेटाल्डिहाइडची रिएक्शन अमोनिया सोबत जर झाली तर त्याच्यापासून काय तयार झाला, असेटाल्डिहाइड सोबत जर रिएक्शन झाली तर असेटाल्डिहाइड अमोनिया तयार झाला, त्याच्यातून एक वॉटर मॉलिक्यूल निघून गेला, तयार झालं इमिन, असेटाल्डिमाइन म्हणलं त्याला आपण, असेटाल्डिमिन, आणि त्याचे 3 मॉलिक्यूल एकत्र येऊन सायक्लिक ट्रायमर तयार झालं. ओके. त्यानंतर आपण पाहिलं ऍडिशन ऑफ अमोनिया ऑन कोणावरती, असेटोनवरती. असेटोनची रिएक्शन अमोनिया सोबत जर झाली तर अगोदर 2 असेटोन मॉलिक्यूल एकत्र येऊन डायअसेटोन, नंतर त्याचे अमोनियाची रिएक्शन होऊन डायअसेटोन अमोनिया किंवा डायअसेटोन अमाइन तयार झालं. हे झालं अमोनिया. नंतर पुढचा आपण रिएजंट पाहिला ऍडिशन ऑफ अमोनिया डेरिव्हेटिव्ह. 6वा रिएजंट कोणता पाहिला, अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह. ऍडिशन ऑफ अमोनिया डेरिव्हेटिव्ह कोणकोणते आहेत बरं ते माहिती तुम्हाला, प्रायमरी अमाइन, हायड्रॉक्सिल अमाइन, हायड्रॅझाइन, फिनिल हायड्रॅझाइन, 2,4 डाय नायट्रोफिनिल हायड्रॅझाइन आणि सेमी कार्बॅझाइड असे वेगवेगळे 6 डेरिव्हेटिव्ह अमोनियाचे आपण ऍडिशन केलं आयडेड आणि कीटोन मध्ये. त्यानंतर पुन्हा एक मोस्ट इम्पॉर्टंट रिएक्शन आली अमोनिया डेरिव्हेटिव्ह नंतर, ती म्हणजे आयडोल कंडेन्सेशन रिएक्शन. बरोबर आहे. आयडोल कंडेन्सेशन रिएक्शन आपण पाहिली. ज्या आयडियाइड्स किंवा कीटोन्स मध्ये ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम असतो अशा आयडाइड आणि कीटोनला डायल्यूट अल्कली NaOH किंवा KOH किंवा BaOH टेकन ट्वाइस सोबत आपण हिट केलं तर त्यांच्यापासून बीटा हायड्रॉक्सी आयडाइड किंवा बीटा हायड्रॉक्सी कीटोन तयार होतो आणि या रिएक्शनला आपण आयडोल कंडेन्सेशन किंवा कीटोन कंडेन्सेशन रिएक्शन म्हणू शकता. ओके. त्यानंतर आपण पुढचा रिएजंट पाहिला म्हणजे कोणती पुढची रिएक्शन पाहिली, क्रॉस आयडोल कंडेन्सेशन रिएक्शन. आयडोल कंडेन्सेशन बिटवीन two different carbonyl compound is called as a cross idol condensation. क्रॉस आयडोल कंडेन्सेशन होत असताना जर 2 वेगळ्या आयडियाइड किंवा 2 वेगळ्या कीटोन मध्ये जर ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम जर असतील तर त्यांच्यापासून 4 प्रोडक्ट तयार होतात. 2 सेल्फ कंडेन्सेशन आणि 2 क्रॉस कंडेन्सेशन असे टोटल मिळून 4 होतात. त्यानंतर पुढची आपण कॅन्डिझारो रिएक्शन पाहिली. या कॅन्डिझारो रिएक्शनचं वैशिष्ट्य काय होतं तर ज्या आयडिहाइड्स मध्ये ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम नसतात त्यांना 50% अल्कली सोबत म्हणजे 50% NaOH किंवा 50% KOH सोबत जर आपण हिट केलं एकाच ऑक्सिडेशन होऊन म्हणजे सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि दुसऱ्यापासून अल्कोहोल तयार होतो. या रिएक्शनला कॅन्डिझारो रिएक्शनला रेडॉक्स रिएक्शन किंवा डिस्प्रपोर्शन रिएक्शन असं देखील म्हटलेलं आहे नाही का. आणि कॅन्डिझारो रिएक्शन दाखवणारे आयडियाइड्स मध्ये ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम नसतो आपण असं म्हटलं. बरोबर आहे. आणि कॅन्डिझारो रिएक्शनचं एक वैशिष्ट्य असं होतं की आयसोब्युटाडाइड नावाचा आयडियाइड ज्यामध्ये की अल्फा कार्बन वरती अल्फा हायड्रोजन ॲटम आहे आणि त्याला 2 अल्किल ग्रुप इलेक्ट्रॉन देणारे आहेत म्हणून त्याने कॅन्डिझारो रिएक्शन दाखवलेली आहे. ऍक्च्युअली त्याने दाखवली नव्हती पाहिजे पण अल्किल ग्रुप्स इलेक्ट्रॉन देणारे असल्या कारणाने पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट मुळे त्याने कॅन्डिझारो रिएक्शन दाखवलेली आहे. त्यानंतर आपण पाहिली होती क्रॉस कॅन्डिझारो रिएक्शन. 2 आयडिहाइड म्हणजे फॉर्मल्डिहाइड बेन्झाइड 2 आयडिहाइड ज्यांच्यामध्ये ऍक्टिव्ह कार्बन ऍक्टिव्ह हायड्रोजन ॲटम नसतो त्यांना 50% NaOH किंवा KOH सोबत हिट केलं एकाच ऑक्सिडेशन होऊन सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि दुसऱ्याचं रिडक्शन होऊन अल्कोहोल तयार होतं. जर 2 वेगळे असले एक फॉर्मल्डिहाइड आणि एक बेन्झाइड असेल तर फॉर्मल्डिहाइड हा अलिफॅटिक आयडिहाइड याचं ऑक्सिडेशन लवकर होतं म्हणून ह्याच्यापासून सॉल्ट ऑफ ऍसिड तयार होतं आणि दुसरा जो बेन्झाइडेड आहे त्याच्यापासून मात्र रिडक्शन होऊन अल्कोहोल तयार होतं बेंझिल अल्कोहोल. आणि त्याच्यानंतर शेवटची रिएक्शन आज आपण पाहिली ती कोणती तर ती हॅलोफॉर्म रिएक्शन. ज्या आयडाइड आणि कीटोन मध्ये COCH3 ग्रुप असतात असेच आयडाइड आणि कीटोन हे हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवतात. हॅलोफॉर्म इज अ आयडेंटिफिकेशन टेस्ट. हॅलोफॉर्म कशी येतात हॅलोफॉर्म इज अ आयडेंटिफिकेशन टेस्ट. ज्या आयडाइड्स मध्ये COCH3 ग्रुप आहे का नाही आयडाइड्स मध्ये COCH3 ग्रुप आहे का नाही हे चेक करण्यासाठी ही टेस्ट असते. याची एक लिमिटेशन आपण अशी पाहिली की फक्त एकच आयडाइडचा मेंबर तो म्हणजे असेटाल्डिहाइड हाच हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवतो. बाकीचा एकही आयडाइड मॉलिक्यूल हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवत नाही. त्यानंतर
कीटोन मात्र भरपूर असतात, कीटोन भरपूर आहेत. आसेटोन आहे, आपण असं म्हणू शकतो ब्युटॅन 2ONE आहे, त्याचबरोबर आसेटोफेनॉन आहे, नाही का, आसेटोफेनॉन आपण मोडला वाटतो, आसेटोफेनॉन आहे. तर ज्या ज्या कीटोन मध्ये एका साइडला COCH3 ग्रुप आहे, असे सर्वच कीटोन हे हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवतात. आणि या रिएक्शनचं वैशिष्ट्य आपण पाहिलं की असं सांगितलं इथं की काही अल्कोहोल्स देखील हॅलोफॉर्म टेस्ट दाखवतात. वरतीचा उल्लेख केला आपण आयडेड आणि कीटोनचा. मग अल्कोहोल कसे दाखवतात? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित झालं ज्या अल्कोहोल्स मध्ये कोणता, तर ज्या अल्कोहोल्स मध्ये CHOH ग्रुप, ज्या अल्कोहोल्स मध्ये कोणता, तर तुम्हाला माहिती आहे ज्या अल्कोहोल्स मध्ये इथं आहे ना CHOH म्हणजे असा ग्रुप ऑफ ॲटम्स असतात आणि त्यांचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर एका एंडला COCH3 ग्रुप तयार होतो. तेच अल्कोहोल ज्यांचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर COCH3 ग्रुप तयार होतो, असेच अल्कोहोल हे पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट दाखवतात. एवढं विसरायचं नाही. ओके, आता पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला पाहायचंय, पुढचे रिएक्शन संपल्या नाही, आयडेड आणि कीटोनच्या भरपूर रिएक्शन्स आहेत. तर पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला आयडेड आणि कीटोनच्या रिडक्शन रिएक्शन पाहायच्या, त्यानंतर त्यांच्या ऑक्सिडेशन रिएक्शन पाहायच्या, त्यानंतर त्यांच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन पाहायच्या. अशा वेगवेगळ्या रिएक्शन्स आणखीन आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये पाहायच्या. ओके, या लेक्चर मध्ये एवढंच. ओके, थँक्यू सो मच.